लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। चांदवडमध्ये पित्याची 2 चिमुकल्यांसह आत्महत्या, परिसरात शोककळा। सासू सासऱ्यांच्या मानसिक छळामुळे 3 जणांचा मृत्यू, दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा। बातमी चांदवड येथून। चांदवड तालुक्यातील दहिवत शिवार आणि काळजी सांगवी येथील इनाम वस्ती परिसरात घडलेल्या अत्यंत हृदयद्रावक घटनेने चांदवड तालुक्यासह संपूर्ण नाशिक जिल्हा हादरून गेला आहे। एका 34 वर्षीय पित्याने आपल्या निष्पाप 2 मुलांसह विहिरीत उडी घेऊन आपले जीवन संपवल्याची ही घटना आहे। या दुःखद प्रसंगात 4 वर्षाचा प्रज्वल हिरे, 10 वर्षांची प्रज्ञा हिरे आणि त्यांचे वडील दौलत रामभाऊ हिरे वय 34 वर्ष यांचा मृत्यू झाला। घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते। प्राथमिक माहितीनुसार चांदवड तालुक्यातील दिग्वत रोकडोबा वस्ती येथे राहणारे दौलत उर्फ सचिन रामभाऊ हिरे हे ग्रामपंचायत मध्ये पाणी पुरवठा कर्मचारी म्हणून कार्यरत होते। दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 8:30च्या सुमारास दौलत हिरे यांनी आपल्या राहत्या घरासमोरील विहिरीत मुलगा प्रज्वल वय 5 वर्ष आणि मुलगी प्रज्ञा वय 9 वर्ष यांच्यासह उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली। घटनेची माहिती मिळताच गोताखोर, जलतरणपटू तसेच ग्रामस्थांनी मदतीने तिघांना बाहेर काढले। उपजिल्हा रुग्णालय चांदवड येथे दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिघेही मृत झाल्याची पुष्टी केली। त्यानंतर पोलीस निरीक्षक कैलास वाघ व त्यांच्या पथकाने घटनास्थळी येऊन पंचनामा केला। दरम्यान या प्रकरणात मोठा वळण मिळाले आहे। मयत दौलत हिरे यांच्या पत्नी सोनाली हिरे यांनी चांदवड पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीत सासरे रामभाऊ हिरे आणि सासू वीणा हिरे हे पतीला सतत शिवीगाळ, मानसिक त्रास देत असल्याचे नमूद केले आहे। घरकाम, कौटुंबिक वाद, सततच्या टोमण्यांमुळे मानसिक तणाव वाढल्याने पतीला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचा आरोप पत्नीने केला आहे। फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे घटनेच्या सकाळी 7:30च्या सुमारास दौलत हिरे आणि त्यांचे सासू सासरे यांच्यात वाद झाला आणि त्यानंतर अत्यंत नैराश्यातून त्यांनी मुलांना सोबत घेत विहिरीत उडी मारली। या गंभीर प्रकरणी चांदवड पोलीस स्टेशनने सासू सासरे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक व्ही नरहे करीत आहेत। या घटनेने चांदवड तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून परिसरात शोककळा पसरली आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.